लवासामधनं लवासामध्ये दरड कोसळलेली आहे आणि या दरडीमुळे 2 विला ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या आहेत। या विलामध्ये 2 ते 4 जण बेपत्ता झाल्याचं कळतंय। याबाबतची स्थानिकांनी माहिती दिलेली आहे। लवासामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात आणि यामध्ये विला संस्कृती वाढलेली आहे। आपण दृश्य बघतोय, लवासामधली ही दृश्य आहेत। हे पर्यटक लवासा येथील विलामध्ये राहण्यासाठी येतात। आपण ही थेट दृश्य बघतोय। बचाव कार्य या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहेत। 2 विला ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या आहेत आणि यामध्ये 2 ते 4 जण अडकले असून ते कदाचित बेपत्ता झाले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यांना शोधण्याचं काम सध्या सुरू आहे। मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळल्याचं कळतंय। लवासा परिसरातली आपण ही दृश्य बघतोय। 2 विला या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या आहेत। एनडीआरएफचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी शोध कार्याला सुरुवात केलेली आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काय अधिक माहिती मिळते? लवासा परिसरामध्ये विक्रमी पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या पावसामुळेच कुठेतरी दरड जी आहे ती देखील आपल्याला कोसळल्याचं पाहायला मिळत आहे। लवासा ते वरसगाव जे आहे या भागामधला जो रस्ता आहे त्याला देखील कुठेतरी भेगा गेल्याची माहिती आहे। या दरडी जिथे कोसळल्या आहेत तिथे काही बंगले होते आणि त्या बंगले देखील त्या दरडी खाली आलेले आहेत। यामध्ये साधारणपणे 1 ते 2 कुटुंब असल्याची माहिती आहे। 2 ते 3 जण या दरडी खाली अडकल्याची माहिती सध्याला एनडीआरएफ कडनं देण्यात आलेली आहे। एनडीआरएफचे जवान तिथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं सध्याला बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे। धन्यवाद अभिषेक, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। आपण अभिषेक मुठाळ यांच्याकडनं संपूर्ण परिस्थितीची माहिती घेत होतो। काही पर्यटक त्या ठिकाणी आलेले होते आणि दरड बंगल्यावर कोसळल्यामुळे हे पर्यटक आतमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे। त्यांना बाहेर काढण्याचं काम हे एनडीआरएफचे जवान करतायत। आपण 2 दृश्य बघतोय। एक दृश्य आहे मावळमधली लवासा या परिसरातली, दुसरी दृश्य आहेत अजित पवार यांनी पुण्यामधला आढावा घेतला त्याची।